अभिमान वाटतो दादा तुमचा कारण आज सर्व खेळाडू तुमचं ऐकतात आणि तुमचं सर्व खेळाडू ऐकल्यामुळे आज तुमचं क्रिकेट इतकं पुढे आहे. काय बोलाल आयोजन आणि ही स्पर्धा कसं आयोजन तुम्हाला वाटतंय? ऑल द बेस्ट तुम्हाला पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. धन्यवाद. थँक यू सो मच. आज आमचे कार्टून त्यांनी त्यांचा हा पेहराव चेंज केलाय. आय-टी मध्ये ते खुर्चीवरती बसलेले आहेत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे रितेश. पुन्हा एकदा ऐकूयात आकाश काटे सरांना. चला मॅचला करा सुरुवात, जास्त वेळ घेऊ नका. आजच्या दिवसामध्ये कार्टून मिकी माऊसच्या स्वरूपामध्ये. गुड मॉर्निंग मिकी माऊस. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाटण तालुका आपण पाहतोय. टीम एम्पायर धायटी तुमच्या भेटीला घेऊन आले श्री भैरवनाथ चषक 2026 ही स्पर्धा आणि आजचा शेवटचा दिवस, अंतिमचा दिवस, फायनल डे ऑफ द टुर्नामेंट आणि चालू असलेली मॅच भैरेवाडी विरुद्ध टीम पाहायला मिळेल पाडेकरवाडी. बॅटिंग करताना टीम पाहायला मिळते पाडेकरवाडी तर बॉलिंग करताना टीम पाहायला मिळते भैरेवाडी. पहिला बॉल अराउंड दी विकेट. शंकर यांचा पहिला बॉल मिसिस स्ट्रोक होता. कोणतीही धाव येत नाहीये. आलेल्या सर्व खेळाडू वर्गांचं, प्रेक्षक वर्गांचं, प्रमुख मान्यवरांचं, सर्व संघ मालकांचं या स्पर्धेमध्ये मी कॉमेंटेटर आकाश काडे सहर्ष स्वागत करतो, शब्द सुमनाने स्वागत करतो आणि मॅचच्या दिशेने लगेचच प्रस्थान करतो. पहिला बॉल कंप्लीट झालाय. बॉलिंग मार्कवरती शंकर यांना आपण पाहतोय. त्या टीमचे टीम कॅप्टन आहेत. अराउंड विकेट गोलंदाजी करतात. उजव्या हाताने मारा करणारा मध्यम गतीचा गोलंदाज आहे. समोर बॅटर रोहन आहे. नॉस्टाकेंडा महेश. ही A1 क्लासची जोडी या टीमची, जी आतापर्यंत आपल्या संघाला भरपूर धावा देऊन गेली आहे. सिंगर रन येते. दुसऱ्या बॉलवरती आपण पाहतोय खातं खुललं जाते. संघाच्या धावसंख्येचं 1 रन येताना पाहायला मिळेल. 2 बॉल कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 धावा. लँड मिस यावेळेला डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय का? निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. बॅट्स आणि बॉलचा संपर्क होत नाही. या कारणास्तव मात्र पंच कळवतायत की हा डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू. तिसरा बॉल पूर्ण होतोय. तसेच आमच्यासोबत कालच्या दिवसामध्ये, आजच्या दिवसामध्ये साथी समालोचक म्हणून जोडले गेले व्हॉइस ऑफ सानपाडा, नवी मुंबई, सुनील नागपूर सर यांचा देखील आवाज आजच्या दिवसामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. तसंच श्री लाईव्ह हे देखील तुमच्या सेवेसाठी सज्ज झालेत. आमचं पंचांचं पॅनल देखील सज्ज आहे. संपूर्ण आयोजक वर्ग तुमची सेवा करायला तयार आहेत. फक्त एक चांगला खेळ आम्हाला हवा आहे या स्पर्धेमध्ये. फटका खेळला जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिझन वरती 4 धाव्यांसाठी महेशच्या बॅट मधून येतोय चौकार. म्हणजे आता पाहायला मिळेल मनोरंजन करताना. कार्टून्स प्लीज डीजे. धन्यवाद. 4 बॉल कंप्लीट झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 5 पाहायला मिळत आहेत. लास्ट टू गो. शंकर टू बॅटर महेश पवार.
त्यावेळेला अपील उचलून धरली जाते. पंच मात्र अपील फेटाळून लावतायत. हा चेंडू मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. एक शेवटचा चेंडू असणार आहे ओव्हरमधील. थँक्यू. अगदी आपण पाहतोय एका ओव्हरमध्ये 5 चेंडू हाताळले जात आहेत. म्हणजे आता पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. बिनगडी बाद धावा 5. प्लीज डीजे वेलकम. तुला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. आपला टाइमचं लिमिट असेल 1 ओव्हर आपण 4 मिनिटमध्ये कव्हर करतो याची देखील नोंद घ्यायची आहे. विकेटचं पतन होत आहे. यावेळेला फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. कॅच कंप्लीट केले सूरज मोंडेने. धन्यवाद. थँक्यू डीजे. आणि आजच्या देखील तुमचं मनोरंजन करण्यासाठी कार्टून्स आलेत. मिकी माऊस आपण पाहतोय. तुमचं सहर्ष स्वागत करतोय स्पर्धेमध्ये. आणि खेळाडूंनी काळजी घ्यायची की ते तुमच्यासोबत छेडछाड करतील. कोणीही वाईट मानून घेऊ नका. पुन्हा एकदा त्याच दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सूरज मोंडे धावतोय. 1 बॉल चेंडू फीड करेल. फेकी देखील केला जातोय. तोपर्यंत 2 धावा. ओहो, डायरेक्ट हिट काय पाहायला मिळतंय. सूरज मुंडेच्या माध्यमातून आपण पाहतोय नॉस्ट्राकेनला डायरेक्ट हिट पाहायला मिळाले, परंतु बॅटर सेफ पोहोचला होता पॉपिंग क्रीजमध्ये आणि याच वेळेला 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. बॅटर रोहन बाद झाला. तदनंतर नवीन बॅटर संदेश आला. संदेशने आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा देखील बनवल्यात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली. लॉंग ऑन मध्ये खेळला. हो, वारंवार तेच क्षेत्र निवडलं जातं आणि तीच दशा होताना पाहायला मिळते या टीमची. फलंदाज बाद म्हणजेच पाहतोय आपण बॅटर संदेशचा खेळ समाप्त. अगदी आपण पाहतोय नवीन बॅटर गजानन पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येतात. जो तो येतोय तो हर उन्नरी फलंदाज आणि जो तो येतोय तो मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट गमावतोय. गजाननवरती आता सर्वांचं लक्ष असेल. 2 विकेट गमावलेत आणि या ओव्हरमध्ये त्या विकेट आल्यात आणि त्या विकेट गोलंदाज दीपकने घेतल्यात पहिल्या 4 चेंडूमध्ये. हलक्या हाताने कव्हरमध्ये खेळून काढला जातोय. फक्त दिशा दिली जाते. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आणि जसं पंबल होताना पाहायला मिळतं, जशी फील्ड मिसफील्ड होताना पाहायला मिळाली, तसं मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते या चेंडूवरती बॅटर गजाननच्या माध्यमातून. 5 बॉल पूर्ण झालेत म्हणजेच आपण पाहतोय आता दुसऱ्या ओव्हरचा देखील खेळ संपतोय आणि 2 ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती धावा 9 पाहायला मिळत आहेत. 9 रन ऑन अ स्कोर बोर्ड. टीम पाडेकरवाडी 2 विकेट लॉस. प्लीज वेलकम डीजे.
2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. कालच्या दिवसाचा विचार करायला गेला तर संघर्षातून मात्र आपण पाहतो या स्पर्धेमध्ये टिकून राहिलेला असा संघ आपणास पाहायला मिळाला दत्तग्रुपा जंगलवाडी, जो आजच्या दिवसामध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये खेळ करताना पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. फुलटॉस होता, त्याच्यावरती मात्र आपण पाहतोय फुलटॉस वसूल करत असताना पूर्णपणे मिळत आहेत 6 धावा. अर्धा डझन रन पाहायला मिळतात आणि या अर्धा डझन रन निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या 15 रन. थँक्यू. एक बॉल पहिल्या चेंडूवरती षटकारांशी स्वागत केलं जातं या गोलंदाजाचं. राईज होणारा चेंडू स्लोवर बाउन्सर पाहायला मिळाला. पंच इंटरेस्टेड आहेत का? होय आहेत आणि यावेळेला कळवत आहेत की हा वाईड बॉल आहे आणि या वाईड निश्चित संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 16. एक ओव्हरमध्ये आपण 5 चेंडू हाताळतोय कारण की आजच्या दिवसामध्ये भरपूर मॅच आणि या स्पर्धेची वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय का एक्झिबिशन मॅच खेळवली जाते. अर्थातच लिजंड खेळाडू 40+ लिजंड खेळाडू टीम दायटी आणि लिजंड खेळाडू 40+ सह्याद्री क्रिकेट असोसिएशन या दोन संघादरम्यान एक एक्झिबिशन मॅच देखील होताना पाहायला मिळेल दुपारच्या सत्रामध्ये. प्ले अँड मिस बॅट आणि बॅटच्या मधून आपण पाहतो जो गॅप मिळाला त्यातून मात्र आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल होतोय. चला पंच आपण पाहतो MCA सर्टिफाईड आहेत, अपील करा परंतु हट्ट कोणीही करू नका. डॉट बॉल येतोय आणि एक ओव्हरसाठी आपल्याजवळ फक्त आणि फक्त 4 मिनिट असतील याची देखील नोंद घ्यायची आहे. ज्या वेळेला मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. बॅटची आतली कडा इनसाइड एज विकेट किपरने पकडले कॅच, त्याचे दरम्यान आपणास पाहायला मिळतात, त्याचे क्लोज आपणास पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जाऊन सुखरूप विसावतो हा चेंडू. विकेटचं पतन, फलंदाज बाद. विकेट क्रमांक 3 माघारी गेले आणि त्याच दरम्यान नवीन फलंदाज आलेत. निखिल आलाय. फटका हवेमध्ये खेळून काढलाय, फसलाय देखील क्षेत्ररक्षक खाली. कॅच ड्रॉप, काय करताय चेंडू जज होत नाहीये आणि या वेळेला फलंदाजाला म्हणजेच निखिलला मिळतंय जीवदान. सिंगल रन आणि या सिंगल निची संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 17. यानंतर होणारी मॅच असणार आहे पाबळवाडी विरुद्ध टीम वाघजायवाडी. यानंतर होणारी मॅच असेल पाबळवाडी विरुद्ध टीम वाघजायवाडी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत आपण. या डावाच्या मध्यंतरीला टॉस केला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघाचे टीम कॅप्टन टॉस ऑफ दी बॉल्स या मंचावरती येऊन वाट पाहत बसतील याची देखील नोंद घ्यायची आहे. कोणी उशीर करणार नाही आजच्या दिवसामध्ये. या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे, अंतिमचा दिवस आहे आजच्या दिवसामध्ये. या स्पर्धेची फायनल मॅच ग्रँड फिनाले, तदनंतर प्रत्येक स्पर्धेचा महत्त्वाचा घटक म्हणजे आपण पाहतोय फायनल प्रेझेंटेशन, हे देखील आपण आजच्या दिवसामध्ये करणार आहोत. तदनंतर या स्पर्धेमध्ये प्रमुख उपस्थिती लाभली जाते. निलेशजी दुधाणे साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. निलेशजी दुधाणे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करणार आहोत. यानंतर होणारी मॅच आहे वाघजायवाडी विरुद्ध टीम पाबळवाडी. या दोन संघादरम्यान टॉस केला जाणार आहे. चला टीम कॅप्टन या लगेचच आणि मॅचला देखील सुरुवात करायची आहे. पंच जास्तीचा वेळ घेऊ नका. पंकज येताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 4 मध्ये पहिला बॉल पंकजचा येतोय. सटीक पद्धतीचा चेंडू आहे, ब्लॉक होल चेंडू होत आहे. याच्यावरती कोणतीही धाव येताना पाहत नाही आपण आणि यावेळेला डॉट बॉल येतोय. संघाच्या धावसंख्येचा विचार करायला गेलं तर 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्यात आणि या आजच्या दिवसाच्या पहिल्या मॅचचा विचार करायला तर तब्बल 55 ते 60 धावा आपण पाहतोय बनवल्या होत्या आणि या मॅचचा विचार करायला तर आतापर्यंत 18 धावा आलेत फक्त धावफलकावरती.
ही बॉलिंगची खासियत आहे. बॉलिंग युनिट आपण पाहतोय जे भेदक मारे करताय. फुल टॉस बॉल गरकन फिरवून दिलाय 6 धाव्यांसाठी डीप स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरतून धमाका. वेलकम डीजे मास्टर. थँक्यू. जय श्रीराम. पंचांच्या माध्यमातून आपण पाहतो रिव्ह्यू घेतला जातोय बीमरसाठी. इट्स अ बीमर. नो बॉल असेल याची देखील नोंद घ्यायची. अगदी आपण पाहतोय पंचांचा रिव्ह्यू, पंचांचा संभ्रम, पंचांची शंका आणि अशंकेचं निरसन म्हणजे हा बॉल बीमर. म्हणजेच आपण पाहतोय टोटल धावा या चेंडूवरती येताना आम्हाला पाहायला मिळत आहेत 7 आणि या 7 धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 25. येणारा बॉल फ्रीडचा. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर गजानन. फ्रीडचा बॉल होता. जास्त काही करू शकले नाहीयेत का. वाईट बॉल आहे म्हणजे फ्रीड जरूर कंटिन्यू राहणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. वाईट निश्चित संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 26 धावा. 26 रन ऑन अ स्कोर बोर्ड. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फ्रीड ही कंटिन्यू असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. आमचे मुख्य आयोजक अक्षयजी पेंडारे, रोहितदादा सोमवाडे, संपूर्ण टीम एम्पायर धायटी यांच्या मात्र अथक परिश्रमातून आपण पाहतोय स्पर्धा घडली गेली आणि या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस ज्यासाठी केला हा टास तोच क्षण पाहिला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून डीप मध्ये खेळून काढला जातोय. डीप वरती क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. 2 रन पूर्ण होणार आहेत आणि या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या 28 धावा. 28 रन ऑन अ स्कोर बोर्ड. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या 28. मिड विकेट रिझर्व मध्ये खेळून काढला जातोय. यावेळेला धावा किती घेतल्या जातील. एक धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल का. यावेळेला फलंदाज सेफ पोहोचला जातोय. बॅट ड्रॅग केलाय. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय गजानन आणि यावेळेला 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या आता 30 वरती जाऊन पोहोचल्या. यानंतर होणारी मॅच वाघजायवाडी आणि टीम आपण पाहतोय पाबळवाडी. टॉस विन झाली होती टीम अर्थातच आपण पाहतोय वाघजायवाडी. डिसिजन कळवला की मी प्रथमतः फिल्डिंग करतोय. यानंतर होणाऱ्या मॅच साठी आपण पाहतोय प्रथमतः फिल्डिंग करणारा टीम असणार आहे वाघजायवाडी. बॅटिंग करणारी टीम असेल पाबळवाडी. म्हणजे इनॅक्शन मध्ये मातब्बर खेळाडू, शेरा सव्वाशेर खेळाडू यानंतर होणाऱ्या मॅच मध्ये पाहायला मिळतील. प्रेक्षक वर्गांना एकच विनंती असेल जसं सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत प्रेम दाखवलं. कोणीही मैदान सोडू नका. या स्पर्धेच्या पाडील मॅच पर्यंत आपण सर्वांनी उपस्थित देखील राहा. सरळ दिशेला खेळून काढलाय. दोघे धावतायत. पोचले देखील जातील. नो स्ट्राईक एंड. पैकी थोडीशी आपण पाहतोय कमी गतीने. त्याच दरम्यान दुसरी धाव देखील पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते या 2 धावेनिशी 32 धावा. या ओव्हर मधील 4 बॉल कंप्लीट झालेत. आता एक शेवटचा बॉल असणार आहे या ओव्हर मधील. याची देखील नोंद घ्यायची आणि या इनिंग मधील याची देखील नोंद घ्यायची आहे. शेवटचा बॉल पंकज टू बॅटर गजानन.
मिड विकेट रिझन क्षेत्ररक्षक असतील. थोडंसं फंबल होत आहे डीप वरती. सूरज मोंडे येतोय, चेंडू फील्ड करतोय, स्ट्रायकिंग एंडला फेकी देखील केले, धाव देखील वेगाने धावून घेतली जाते. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा येत असताना यावेळेला इनिंग ब्रेक होते. पहिल्या डावाची समाप्ती होते आणि 2 धावेनिशी संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली आहे. 35 धावांचं आव्हान असेल याची देखील नोंद घ्यायची आहे आणि यानंतर होणाऱ्या मॅचसाठी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. वाघजायवाडी आणि पाबळवाडी. आता विनंती एकच करतो, टीम लगेचच मैदान खाली करणार आहे. अर्थातच बहिरेवाडी संघ आणि मैदानाच्या आतमध्ये लगेचच येऊन आपण फील्डिंग लावणार आहोत. कॅप्टन पाडेकरवाडी आणि संपूर्ण टीम लगेचच यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत देऊया संधी डीजे मास्टरला, म्हणजे ऐकूयात मंत्रमुग्ध करणारं संगीत. प्लीज वेलकम डीजे सागर. यायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. चेस करणारी टीम विनंती करेल. दीपक आणि रवी येताना पाहायला मिळतील. टीम बहिरेवाडी संघाकडून आव्हान आहे 35 धावांचं. 35 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलेली जोडी लो स्कोरिंग मॅच जरूर पाहण्याजोगी असणार आहे, कारण की बॉलिंग मार्कवरती देखील रजनीकांत सर तयार होत आहेत. चला, जास्त वेळ आपण घेणार नाही, याची देखील नोंद घ्यायची आहे. आपली 1 ओव्हर 4 मिनिटाच्या आतमध्ये आपण कव्हर करतोय. जर ती 4 मिनिटाच्या आतमध्ये कव्हर झाली नाही तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू आपला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये येईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. मॅचला करूया सुरुवात. मॅचला करूया सुरुवात. चार ओव्हरमध्ये विजयासाठी गरज आहे 35 धाव्यांची. त्याच दरम्यान बॉलिंग मार्कवरती रजनीकांत सर येत आहेत. ओव्हर दी विकेट
पहिलाच बॉल हवेमध्ये खेळून काढलाय, सी कॉर्नर मध्ये खेळून काढलाय. महेश धावतोय वेगाने परंतु त्याला चेंडू सापडणार नाहीये. म्हणजे पहिल्या चेंडूवरती आलाय दमदार चौकार. सिंगल रन फंबल होत आहे यावेळेला मिसफील्ड. दुसऱ्या धावेचा कॉल बॅकअप होता. एक रन येणार आहे म्हणजे आता 2 बॉल पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. धावा यावेळेला 5. 2 चेंडू पूर्ण होत असताना आणि आजच्या दिवसामध्ये होणाऱ्या प्रत्येक मॅच साठी संतोष दादा सोमार्डे यांच्या माध्यमातून सलग 4 षटकारांसाठी 1001 रुपयांचा आपण पाहतोय प्रेझेंट दिला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. संपूर्ण आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय प्राइज असणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. प्रेझेंट मात्र दिलं जाईल खेळाडू वर्गांना जे सलग 4 षटकार खेचतील आजच्या दिवसामध्ये त्यांना मात्र संतोष दादा सोमार्डे यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. बॅकफुटवरती जाऊन जागा बनवून फटका खेळलाय. डीपवरती क्षेत्ररक्षक महेश तैनात आहे. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. आउटफील्डमध्ये 2 खेळाडू त्यामधला एक खेळाडू जो डीप मिड विकेट रिजनवरती आम्हाला पाहायला मिळतोय म्हणजे हा महेश यांनी चेंडू फील्ड केलाय. 1 रन येते. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता एका धावेने बढती घेत असताना जाऊन पोहोचले 7 धावा. 4 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 7. एक शेवटचा बॉल रजनीकांत सर. फटका खेळलाय. यावेळेला देखील गॅप शोधून काढला जातोय. या ओव्हरला आपण पाहतोय समाप्ती देणारा हा चौकार येऊन जातोय 4 धावा आणि या 4 धाब्याने संघाची धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 11 रन. पण आता जाऊन पोहोचते. स्लाइस केला जातो. यावेळेला पॉइंटवरती येऊन चेंडू फील्ड केलाय.
म्हणजेच आपण पाहतोय सिंगल रन येणार आहे आणि या सिंगल निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आता 20 धावा. चला यानंतर होणारी मॅच असणार आहे वाघजायवाडी आणि टीम पाबळवाडी. वाघजायवाडी संघ आपण पाहतोय जो फिल्डिंग करणारी टीम असेल याची देखील नोंद घ्यायची आणि बॅटिंग करणारी टीम असेल पाबळवाडी. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. विकेटचं पतन रोहित मात्र आपणास पाहायला मिळतोय जो बॉलिंग मार्कवरती आहे, ज्यानं मात्र बाउंड्रीवरती एक कॅच क्रिएट केली होती आणि कॅच देखील कम्प्लीट होताना पाहायला मिळाले. तदनंतर इनॅट नंबर 3 वरचा फलंदाज क्रमांक 3 वरचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बलदंड श्रेयष्टीचा, त्याने देखील आपल्या संघासाठी भरपूर योगदान दिलंय. नितीन असणार आहेत येणारा नवीन फलंदाज, जो मात्र शेवटचे 2 चेंडू रोहितचे फेस करताना पाहायला मिळतील. तर यानंतर होणाऱ्या मॅचसाठी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे आणि आजच्या दिवसामध्ये भरपूर वेगाने आम्ही मॅचेस कव्हर अप करणार आहोत, याची देखील नोंद ठेवायची आहे. आणि सूचना असेल तुम्हाला, फटका खेळलाय, मिड विकेटला बीट केलंय, डीप मिड विकेट रिझन महेश धावतोय, अंतर कव्हर केलं जात आहे, प्रोटेक्शन आहे तिकडे, चेंडूचं संरक्षण करत असताना 2 धावा सेव्ह केल्या जात आहेत आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या देखील जात आहेत. संघाची धावसंख्या 2 धाब्याने जाऊन पोहोचले 22 आकड्यावरती 4 बॉल पूर्ण होत असताना. एक शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील गोलंदाज रोहित टू बॅटर नितीन. सटीक चेंडू, नो स्ट्राइक एंड. यावेळेला काय घडेल, डायरेक्ट हिट, काम तमाम. यावेळेला बॅटरचा आपण पाहतोय खेळ समाप्त, फलंदाज बाद. वेलकम डीजे मास्टर. दोन ओव्हरचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा आणि नवीन फलंदाज सूरज देखील आलाय आणि बॉलिंग मार्कवरती निखिलची चर्चा करूयात आपण. 10 चेंडूमध्ये आता विजयासाठी 13 धाव्यांची गरज आहे, म्हणजे 2 ओव्हरमध्ये विजयासाठी 13 धाव्यांची गरज असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. पहिला बॉल हलक्या हाताने फेकी केला होता इनफील्ड मधून आपण पाहतो डीपवरती चेंडू आणि अगदी आपण पाहतो शर्राने चेंडू हा फील्ड केलाय. महेशच्या माध्यमातून एकच रन येणार आहे. सिंगल रन येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 23 धावा, 23 रन ऑन स्कोर बोर्ड. तसेच आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय सीताराम सर म्हणजेच DSP सरांचा आवाज देखील तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकायला मिळेल. 23 धावा. वाईट बॉल येतोय, एक्स्ट्राची रन येणार आणि या वाईट निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले धावा 24. 24 रन ऑन स्कोर बोर्ड. 24 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आता.
बॅटर यावेळी नितीनने फटका खेळलाय. लॉफ्टेड स्ट्रोक आहे. महेश चेंडू खाली येतोय. कॅच पूर्ण केली जाईल. फलंदाज नितीनचा देखील यावेळेला खेळ संपवला जातोय. फलंदाज नितीन बॅक टू दी पॅव्हेलियन. रोहन येतोय. हा नवीन फलंदाज. धावा कमी हवेत म्हणजेच आपण पाहतोय विजयासाठी कमी धाव्यांची गरज आहे. 8 चेंडूमध्ये 11 धाव्यांची गरज असताना विकेट्स गमावल्या जात आहेत. कालच्या दिवसाचा विचार करायचा गेलं तर जवळपास 80 धावा रनचेज झाल्यात, त्या देखील 3 चेंडू राखून. म्हणजे भरपूर सारे विक्रम आणि रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये बनताना पाहायला मिळतात आम्हाला. चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला सिंगल रन येणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या आता 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. येणारे 7 बॉल आणि विजयासाठी गरज असणार आहे 10 धाव्यांची. आजचा दिवस या स्पर्धेचा शेवटचा दिवस. सर्व प्रमुख मान्यवर आपण पाहतोय ज्यांची मात्र या स्पर्धेला उपस्थिती लाभली जाणार. आणि जे कोणी मैदानावरती उपस्थित असतील त्यांना विनंती देखील करेन की या आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती आसन व्हा आणि आमच्या मुख्य व्यासपीठाची शोभा देखील वाढवा. सटीक चेंडू. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. एक निर्णायक षटक असणार आहे आणि शेवटचे राहिलेले शिल्लक चेंडू आपण पाहतोय जे निखिल फेकी करतोय. 1 रन येताना पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 26 धावा. 26 रन ऑन अ स्कोर बोर्ड. एक शेवटचा बॉल असणार आहे. निखिलचा सामना करेल बॅटर रोहन. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंच कळवत आहेत की वाईड बॉल असेल आणि या वाईड बॉलनी एक एक्स्ट्राची रन देखील धावफलकावरती जोडली जात असताना संघाची धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचते. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय टीम एम्पायर धायटी या संघाला, ज्या संघानं मात्र सह्याद्री क्रिकेट असोसिएशनमध्ये दबदबा केलाय आणि त्याच संघासाठी आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर केले अर्थातच 33 स्पोर्ट्सचे विलासजी मराठे साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत होत आहे. त्यांच्या समवेत आपणास पाहायला मिळतील. बाळकडूशी आपण पाहतोय पत्रकार अंकुशजी सोमार्डे साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि शरणीजी मराठे साहेब तुमचे देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तुम्ही आलात वेळात वेळ काढून आणि या आमच्या व्यासपीठावरती देखील आसन असतं आमचे 3 प्रमुख मान्यवर आपण पाहतोय ज्यांची उपस्थिती लाभली जाते. या आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती आसन असतं व्हायचं आहे. 5 चेंडूमध्ये 7 धाव्यांची गरज आहे. पहिलाच बॉल चपल होऊन खेळला जातोय. ऑफस्टिक वरती येऊन एरिया कव्हर करून फलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. बॅकअप नव्हता. 1 रन कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 4 चेंडूमध्ये आता हवे 6 धावा विजयासाठी. आमच्या आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या आणि व्यासपीठावरती आसनस्थ देखील व्हा. पॉइंट मध्ये घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे. स्ट्रायकिंग इन डेंजर झोन काय करताय. 1 रन येणार आहे. सिंगल रन येते. यावेळेला सिंगल वरती आपण पाहतोय विश्वास दाखवला जातोय. मॅचची कहाणी आता अशी असणार आहे. 3 चेंडूमध्ये बनवायचे धावा 5 विजयासाठी. टीम पाहायला गेलं तर चेस करत असताना भैरेवाडी आम्हाला पाहायला मिळते. 3 मध्ये बनवतील का 5. कंपल्सरी चेसिंग आणि ट्रेसिंग या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा हा रूल तो या स्पर्धेमध्ये अंमलात आणला याची देखील नोंद घ्यायची आहे.
फटका खेळलाय, फटका हवेमध्ये, चेंडूवरती नजर जमवतायत, कॅच कंप्लीट केली जाईल का? चौघे आलेत, कॅच पूर्ण होत नाहीये. एक रन कंप्लीट, दुसऱ्या धावेचा कॉल, दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी सूरज मोंडे धावतोय. विकेट सॅक्रिफाईस, काय घडेल? 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत, ज्या धावून घेतल्या. जिथं मात्र कोणतीही धाव नव्हती, जरी कॅच कंप्लीट केली असती तर मॅचची कहाणी वेगळी राहिली असती. चला 3 धावा येत आहेत, पंतांचा डिसिजन अंतिम असेल. या 3 धावा येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा आता 33. 2 चेंडूमध्ये आता बनवायच्या आहेत 2 धावा. कार्टून्स देखील आलेत. दोन चेंडूमध्ये बनवायचे आहेत 2 धावा विजयासाठी. डॉट बॉल येतोय का? होय, निर्धाव चेंडू आलाय. म्हणजे आता एक चेंडूमध्ये विजयासाठी 2 धाव्यांची गरज, आणि या 2 धावा बनवणं कंपल्सरी असेल. आता क्षेत्ररक्षण कसं केलं जाईल, कोणता फटका असणार आहे, या 2 धावा बनवणं गरजेचं. जरी एक आली तरी सामना गमवावा लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. आता या 2 धावा बनवणं कंपल्सरी आहे. फटका खेळलाय, पॉइंटच्या डोक्यावरतून डीप वरती, विजयाचा चौकार येतोय. मॅच फिनिश, मॅच विजयी. वेलकम. अगदी मात्र आपण पाहतोय डीजे वाजवा.